नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 10 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक तुम्हाला सांगतो, ग्राउंड वरती 4 लाईनी ट्रॅक्टरच्या होत्या। ट्रॅक्टरचं शेड फुल होतं, 2 लाईनी होत्या त्याच्यात रोजप्रमाणे, आणि इकडे 1.5 लाईनी पिकअपच्या होत्या। आज आवक स्थिर आहे, 400 ते 500 मध्ये आवक आहे। आज बघू काय बाजार भाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल, आणि पहिले ट्रॅक्टरचा लिलाव आहे, त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव राहणार आहे। दोघांमध्ये काय अंतर निघतं, दोघांच्या बाजारभावामध्ये काय अंतर राहतो, ते तुम्हाला एकच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। आणि आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, बाजारभाव काही वाढत बी नाही आणि कमी पण होत नाही। कधी कमी 100-150 कमी होतो, तर कधी 100-150 वाढ होती। बघू आज काय बाजारभाव मध्ये बदल आहे का, तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया। मित्रांनो, पहिले लाईनच्या थोडं पुढून सुरुवात करतो आपण। बघू शकतो गोल्टी मीडियम मिक्स साईज काय गेलं, 801 रुपये झाले, 801 रुपीज। कुठले आपण पिंपळगाव वसंत, 801 रुपये। पुढे बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे, किती गेलं, 951 रुपये झाले, 951 रुपीज। कुठले काका, बर काय भाव गेलं, 1026 रुपये, 1026 रुपीज, 1026। कुठला कांदा, उंबरखेड, ठीक। काय भाव गेलं, किती गेलं, 928 रुपये, 928 रुपीज। पुढे बघू शकतो मी 55-60 साईज काय भाव गेला, 1001 रुपये, 1001 रुपये। वरखेडाचा कांदा आहे का, बरं ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, किती गेलो, 980 रुपये, 980 रुपीज। कुठला आहे कांदा, उंबरखेड ना, ठीक, 980। काय भाव गेलं, किती गेलं, 975 रुपये झाले, 975 रुपीज। कुठला आहे कांदा, पिंपळगाव, ठीक। काय भाव गेलं, 790 जाईल, 790 रुपीज। चोपडा माली, कुठले, पिंपळगाव, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, किती गेलं, 822 रुपये, ठीक, 822 रुपीज। कुठले, कोकणगाव। काय भाव गेला, 980 रुपये, 980 रुपीज। पिंपळगावचाच कांदा आहे, बघू शकतो मी। पुढे बघू शकतो मी मीडियम साईज मध्ये कांदा आहे। काय भाव गेला, किती गेला, 1017 रुपये, 1070 रुपीज। कुठला आहे कांदा, उंबरखेडचा कांदा आहे, बर। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 60 ते 65 साईज आहे कांद्याला। काय भाव गेला, 1030 रुपये झाले, 1030 रुपीज। कुठले जातात आपण, मी चौंदाने सटाणा। अच्छा, बियाणं कोणतं होतं याचं, सादरे फार्म बीज म्हणून एक बियाणं आहे, अच्छा बरं। किती शिल्लक असेल कांदा अजून, अजून आहे 15-16 ट्रॅक्टर आहे। अच्छा, 15-16 ट्रॅक्टर, ठीक आहे, धन्यवाद। दादा बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला, 904 रुपये, 904 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला कांदा, वडनेर बाहेर ना, ठीक। किती शिल्लक अजून, 2-3 ट्रॅक्टर आहे। पुढे बघू, किती गेलं, 801 रुपये, 801 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा, उंबरखेडचा कांदा आहे, 801 रुपये। बघू शकतो मी 55 ते 60 साईज आहे कांद्याला। काय भाव गेला, 1160 जायले, सुपर माल आहे, 1160 जायले, 1160। कुठले आपण, वरखेडा। बियाणं कोणतं होतं याचं, गुलाबी प्रसाद, बरं ठीक। किती शिल्लक अजून, 7-8 ट्रॅक्टर आहे, बरं। पुढं बघू, 1160 रुपीज। काय गेलं दादा, 1130 रुपये, 1130 रुपीज। कुठले दादा आपण, बेलपारे। आणि बियाणं कोणतं त्याचं, घरगुती बियाणे, ठीक आहे, बेलबारे। पुढे बघू, इकडे शेजारी काय गेलं दादा, कोण इकडे,
बघू शकून क्वालिटी कांद्याची काय गेलं 1000 रुपये जाईल 1000 रुपीज 1041 झाले का 1041 झाले 1041 रुपीज. कुठला आहे कांदा उंबरगेटचा कांदा आहे. किती शिल्लक अजून 4-5 ट्रॅक्टर आहे. बियाणं कोणतं होतं याचं येलोवरचं बियाणं होतं. ठीक पुढं बघू 721 रुपये जाईल चोपडा माले 721 रुपीज पिंपळगाव वसवंत. ठीक आहे बघू शकतो गोल्टी 727 का कुठले आपण पिंपळगाव 757. पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टा माले काय भाव गेला दादा 770. कुठला आहे कांदा पिंपळगाव 770 770 रुपीज. मित्रांनो पहिल्या लाईनीच्या सुरुवातीपासून सुरू केलंय. बघू शकतो तुम्ही 55 ते 60 साईज आहे कांद्याला. काय भाव गेला 1060 रुपये जाईल 1060 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. कुठला आहे कांदा खेडगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं पुन्हा फुरसुंगी. शिल्लक किती असेल कांदा अजून आवरला का बरं ठीक. पुढे बघू 1030 रुपये 1030 रुपीज. कुठला आहे कांदा मालेगाव आणि बियाणं कोणतं त्याचं पुन्हा फुरसुंगी. बरं ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं 900 रुपये जाईल 900 रुपीज. कुठला आहे कांदा पाचोरे. बरं आणि बियाणं कोणतं होते ठीक. किती शिल्लक मला शेवटचं आहे आवरलं. ठीक बघू शकतो तुम्ही मीडियम गोल्टी मिक्स आहे 800 रुपये झाले का ब्राह्मणगाव 806 रुपये 806 रुपये. ठीक आहे 806 ब्राह्मणगाव 806 रुपीज. ठीक आहे पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला 1000 रुपये जाईल 1000 रुपीज. कुठला आहे कांदा सिरसाने. बरं ठीक 1000 रुपये. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला 1100 रुपये. कुठला आहे कांदा शिरसानेचा कांदा आहे 1100 रुपये झाले 1100 रुपीज. बियाणं कोणतं होता त्याचं येलोरा. किती शिल्लक मला संपत आला. ठीक बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं किती गेलं 1100 रुपये झाले. मीडियम साईज कांदा आहे एक साईज वाले पूर्ण 1100 रुपये 1100 रुपीज. कुठला आहे कांदा कुठला तांदळ. ठीक आहे आणि बियाणं कोणतं त्याचं प्रसादचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा 4 ट्रॅक्टर आहे. ठीक आहे पुढं बघू काय भाव गेलं 925 रुपये जाईल. बघू शकतो क्वालिटी 925 रुपये 925 रुपीज. कुठला आहे कांदा चितेगाव आणि बियाणं कोणतं त्याचं आणि शिल्लक किती असेल कांदा 100 क्विंटल आहे. ठीक एवढ्या हप्त्यात होते का मांग होते का मांग किती गेलं होतं 1250 गेलं होतं. अच्छा पुढं बघू काय भाव गेलं काका 1170 1170 झाले 55 ते 60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा वडनेर बायरो. बियाणं कोणतं त्याचं अच्छा शिल्लक किती असेल कांदा एक गाडी. बर पुढं बघू काय भाव गेलं 1000 रुपये 1000 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1000 रुपये. कुठला आहे कांदा खैरवाडीचा कांदा आहे. बरोबर आहे. एवढ्या हप्त्यात होते का मांग किती गेलं होतं 1100-1200 जायचा हा आता 1000 रुपये गेला. पण पुढं सरकून नाही राहिलं रिवर्स होत चाललंय 100-150. बरं आता एवढे दिवस तापून शेतकऱ्याला बरोबर आहे काहीतरी भेटायला पाहिजे. किती राहिले कांदा अजून कांदे अजून आहेत 2-1 गाड्या. बरं मीडियम साईज कांदा आहे बघू शकतो तुम्ही. काय भाव गेला दादा 1101 रुपये 1101 रुपये झाले 1101 रुपीज. कुठले दादा आपण
रानवड बियाणं कोणतं होतं त्याचं? स्वराज समृद्धी. शिल्लक किती असेल कांदा अजून? शिल्लक किती? 2 गाड्या आहे. बरं, काय भाव गेलं? 852 रुपये जाईल. 852 रुपीज. कुठले आपण? खडक माळे. काय भाव गेलं? 800 रुपये जाईल. बघू शकतो मिक्स साईज आहे. 800 रुपये. 800 रुपीज. कुठले आपण दादा? कुठले? राजापूर. ठीक. काय भाव गेलं? 981 रुपये. बघू शकतो तुम्ही 981. 981 रुपीज. कुठला आहे कांदा? गोंडेगाव. बरं, बियाणं कोणतं त्याचं? रेड 5चं बियाणे. ठीक. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. आज किती केलं? 1320. काल 1350 जायला होता, आज 1320 जाईल मित्रांनो. बघू शकतो 60-65 साईज आहे कांद्याला. एक साईज माल आहे पूर्ण. कुठला आहे कांदा? उमराळे. बियाणं कोणतं त्याचं? केलोरचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टी. काय बघील काका? 780 रुपये गोल्टी जाईल. 780 रुपीज. कुठले काका आपण? दामनवाडी. काल परवा होते ना तुम्ही? हा होतो ना. किती गेली होती? असंच चालू आहे मार्केट. काय करत्या? सेम चालू आहे. 20 रुपये वाढाते आहे, कमी होते आहे. हा, काल 750 गेली, आज काय? हा, बरोबर आहे, बरोबर. हा, काय करणार आता त्याला? कांदा किती बाकी अजून? कांदा आहे 2-1 ट्रॅक्टर बाकी आहे आता. 2-1 ट्रॅक्टर आहे. 2-1 ट्रॅक्टर बाकी आहे. अच्छा, ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. गोल्टा मीडियम मिक्स आहे. काय भाव गेला? 1011. 1011 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळस. कोणतं? रामाचं पिंपळस. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? 4 ट्रॅक्टर आहे ना. बरं, काय भाव गेलं? 860 रुपये. गोल्टा मीडियम मिक्स आहे. 860 रुपये. 860 रुपीज. कुठले आता? रामाचे पिंपळस. ठीक आहे. किती शिल्लक अजून कांदा? बर, काय भाव गेलं काका? 951 गेले हो. 951. टमाट्याला मार्केट नाही, कांद्याला मार्केट नाही. कसं काय करायचं शेतकऱ्यांना?